जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कमेंट भरपूर जण करतात, त्याप्रमाणे आपण माहिती काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आता सध्याला आपण सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण याबद्दलची माहिती काढलेली आहे आणि त्या प्रकारचं जे परिपत्रक सुद्धा आलेलं होतं आणि न्यूजपेपरला सुद्धा मी सकाळ जे न्यूजपेपर आहे त्या सकाळच्या न्यूजपेपर सकाळचा पेपर जो आहे तो तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला व्यवस्थित दिसतोय की नाही माहित नाही, पण ठीक आहे. तरी सुद्धा मी काय करतो, हा जो पेपर आले कटआउट आहे तो कटआउट आपल्या युट्यूबच्या पोस्टमध्ये टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये 15,631 पदांची पोलीस भरती जाहीर झाली असून उमेदवाराकडून अर्जही मागवण्यात आले असून 11 फेब्रुवारीपासून बघा 11 फेब्रुवारीपासून त्याची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. सोलापूर शहरात एकूण 79 जागा आणि ग्रामीणमध्ये 75 जागा. बघा, शहरासाठी 79 आणि जे ग्रामीण आहे त्यासाठी 95, म्हणजे टोटल 174 जागा या सोलापूर शहरासाठी आहेत आणि त्याची जी भरती प्रक्रिया आहे ती 11 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. मित्रांनो, ज्यांनी कोणी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यासाठी खूप महत्त्वाचे आणि एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की 11 तारखेपासूनच सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण याची फिजिकल फिटनेस म्हणजेच आपली शारीरिक चाचणीची सुरुवात होणार आहे. मित्रांनो, मला ज्या कमेंट आल्या होत्या त्यामध्ये 3 ते 4 अशा कमेंट होत्या की सोलापूर शहर किंवा ग्रामीण बद्दल सांगा म्हणून, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही जे न्यूज चाललेलं कटआउट आहे ते मी न्यूज आपल्या सकाळ पेपरला जे आलेलं होतं ते मी आपल्या चॅनलच्या पोस्टमध्ये टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहता येईल. आणि हा मित्रांनो, लगभग सगळ्या जिल्ह्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया 11 तारखेपासूनच होणार आहे ची शक्यता दिसते. काही ठिकाणी 16 तारीख आहेत, काही ठिकाणी 20 तारीख आहे, पण मोस्टली भरपूर जिल्ह्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती 11 तारखेपासून सुरू होणार आहे असे चिन्ह आहेत, असे परिपत्रक सुद्धा आलेले आहेत. याचा अर्थ तुमचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट फेब्रुवारी महिन्याच्या 4 ते 5 तारखेच्या आसपास कधी पण येऊ शकतं. पण भरपूर जणांना कन्फ्युजन हे आहे की चालक आधी, ड्रायव्हर आधी की जनरल आधी, अशा भरपूर जिल्ह्यांचं आहे. ते मात्र काही काही जिल्ह्यांमध्ये काय केलेले की सुरुवातीचे 4-5 दिवस हे चालक पदासाठी दिलेले. गेल्या वेळेस पण मी आपल्याला चंद्रपूर बद्दल सांगितलं होतं आणि ह्याच्यामध्ये पण सांगतो की काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीचे जे 2-4 दिवस आहेत ते चालक पदांसाठी आहेत आणि बाकी सगळं आहे ते जनरलसाठी आहेत. आणि लवकरच मी सांगणार आहे की लेखी परीक्षा कधी होईल त्याबद्दलची अपडेट आपण नंतर देऊयात. जोपर्यंत आणखी त्याबद्दलची माहिती आपल्याला पूर्ण माहिती भेटत नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल काही अंदाज बांधता येत नाहीये. पण तरी सुद्धा जर एखादी कोणत्या प्रकारची अपडेट जर आली लेखी भरती बद्दलची, लिखित एक्झाम बद्दलची, तर आपण आपल्या चॅनलला लवकरात लवकर टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो. जय हिंद.